अनिल नारायणरावजी नेवारे, मुक्काम रुईपांढरी, तहसील जिल्हा नागपूर इथे राहतो. आज आमच्या बैलांचा गेम होता मतली या शंकरपटामध्ये. आज आम्ही इथे विजय झालो आणि आमची सगळी मंडळी आहे, बैल धरणार करणार सगळे यांच्या सहकार्यानं सगळं काम चालतं आमचं. तुम्ही अनेक विजय बघितले असतील, हो. पण आजच्या विजयाबद्दल काय सांगाल एकंदरीत? आजचा विजय म्हणजे आमच्यासाठी विजयचाच घोषित होता, कारण की त्यांनी आमच्या पट्ट्या पकडल्या होत्या. पट्टी पकडून त्यांनी गेम टाकला होता, परंतु आम्हाला माहीत होता का आम्ही याला जिंकतोच म्हणून. एकंदरीत या सर्व याचं परफेक्ट नियोजन कोणी केलं ते एकंदरीत? नियोजन आमचे मोठे भाऊ राहते इथं, त्यांच्याकडेच ते नियोजन राहते बैलांचं. सगळं चंदी चारणे, हे करणे ते करणे, त्यांची काय वेळेवर बरोबर टाणी दूध पाणी हे म्हणजे पद्धतशीर त्यांचं खाणं वगैरे भाऊच्याच कब्जात राहते. तेच बैलांची सेवा करत असते. त्यांच्या सेवेमध्ये एक माणूस राहते नौकर, त्यांना धरून ते काम केलेलं जाते. आजचा खेळ किती फुटावर होता एकंदरीत? 22.5 फुटावर होता आजचा खेळ. आणि एकंदरीत ड्रायव्हर कोण होता? आणि ड्रायव्हर आमचा बालूजी ढोरे, बालूजी ढोरे, हे आळमची आहे, कुई तालुक्यातलं. ते 2-3 वर्ष झाले आमच्याच टीममध्ये आहे. आणि हा दुसरा विजय आहे त्याचा मतली या पटामध्ये. एकदा हरले होते, स्टार्टिंगला हरलो होतो. आधी आता 2दा मागच्या वर्षी पण विजय झालो, या वर्षीसुद्धा त्यांच्या हातानेच विजय झालेला आहे. बैलाकडे तो बैलाचं नाव काय? बैलाचं नाव एका बैलांचं पांडू नाव आहे आणि एकाचं दात्री म्हणून नाव आहे. याच्या अगोदर कशी कामगिरी राहिलेली आहे बैलाची? भरपूर पद्धतशीरच राहत होती कामगिरी, त्यांची पद्धतशीरच होती बैलांची. या क्षेत्रात आल्यावर संयम आणि शांतता खूप महत्त्वाची असते, तर याच्याबद्दल काय? शांतता म्हणजे पद्धतशीरच काम होतं ना, काही वादिवाद नाही. समजा पद्धतशीरच गेम झाला. वकील साहेबाचं नियोजन चांगलं पद्धतशीरच राहते. त्यांच्या नियोजनच्या हिशोबानंच आपण बैल काढले, त्यांनी बैल काढा म्हणलं तर आपण बैल काढले, हे ते पद्धतशीरच राहते. एकंदरीत टीमवर असणारा विश्वास आणि एकंदरीत तुमचं सामूहिक यश याबद्दल काय? टीममध्ये माझ्या घरचेच लोक आहे, 2-3च लोक राहते बाहेरचे फक्त बैल धरणारे, ते आपल्या घरच्या वाणीचं काम करते. तुम्हाला किती जुना नाद आहे या? हा वडलो पार्टीपासूनच आहे, म्हणजे आजोबापासूनच शौक आहे. तुम्हाला म्हणजे रक्तात म्हणजे खानदानी नाद आहे शौक आहे, एकंदरीत. एकंदरीत तुम्ही हा नाद टिकून ठेवला. हो. तर या क्षेत्रात यश अपयश या गोष्टीकडे कसं बघावं? हा लागूच राहते. हा यश येणं या अपयश येणं हा लागूच राहते. अपयश आली तर आपल्या बैलांची पुन्हा प्रगती करायची का, त्याचं नियोजन करून त्यांची प्रगती केली, आपले पुन्हा पद्धतशीर बैल जर धावले तर मग गेम खेळायचा. यश आलं तर काय शिकवतं आणि अपयश आलं तर काय शिकवतं? काही नाही, तसं अपयशी आलं तरी नाराजी नाही आणि यश आलं तरी नाराजी नाही. आपल्या बैलांच्या भरोश्यावर हे काम राहते. अपयश आलं तरी या क्षेत्रात पचवता आलं पाहिजे. सहनशीलता पाहिजे माणसाला. बैलांनी तुमचं नाव केलं एकंदरीत. हो. तर बैलामुळे तुमचं नाव होतं, तर त्यामुळे त्याची किंमत वाढते आणि एकंदरीत प्रामाणिकपणाची किंमत वाढते. याबद्दल काय सांगा? हां, किंमत म्हणजे आता हेच आहे, कोणी तोही जो आता हरिया व्यक्ती आहे त्यांनी आपल्या बैलांची चांगली प्रगती करावं. प्रगती करून त्यांनी पुन्हा खेळण्याचा चान्स करावा. तसे आपण आपल्या बैलाची प्रगती करून खेळतो, तसे त्यांना सुद्धा खेळण्याची करावं. म्हणजे या मैदानाला 150 वर्षाची परंपरा आहे. हो. तर हे मैदान एक पारदर्शक म्हणून म्हणजे प्रामुख्यानं याची ओळख आहे. तर याच्याबद्दल काय सांगा? हा, मतली हे ओळख म्हणजे इथं नियोजन चांगलं आहे, पद्धतशीर, झगडा भांडण होत नाही, निर्णय चांगला पद्धतशीर देतो वकील साहेब. याच्यासाठी हा पट व्यवस्थित पद्धतशीर आहे. म्हणजे या क्षेत्राकडे एकंदरीत नाद म्हणून बघायला पाहिजे की व्यवसाय म्हणून? असं म्हणजे नाही, नाद म्हणून, व्यवसाय नाही. आत्ताचं या बैलांचं कौतुक दावणी आहे. आत्ताच्या या क्षेत्रामध्ये हा व्यवसाय झालेला आहे का आता तुम्हाला असं वाटतं का? ठीक आहे. हो, असंच समजा आता व्यवसाय म्हणूनच चालतो. कुठेतरी लोकांची अशी धारणा आहे, कुठेतरी हे क्षेत्र पैसेवाल्यांचं झालेलं आहे. नाही नाही, या गरिबाचं बी आहे. या गरिबाकडे बैल असला, बैलांमुळे आपला हा क्षेत्र चालू राहतो. तर एकंदरीत या क्षेत्रातून शेतकरी हरवला का, काय सांगाल?
नाही, शेतकरी हरवला नाही ना. शेतकरी काय घरदार विकून काही जुवा आहे खेळत नाही. तो आपला शौक बरोबर आपल्या हिशोबानंच केला जातो. एकंदरीत बैल सुटताना तुमच्या डोक्यात काय अंदाज आलता का आपला बैल हा इतका नाही, माझा बैल अंदाज म्हणजे पद्धतशीर सूट झाली. सूट झाल्यानंतर मी म्हटलं बैल आपले विजय होते. म्हणजे बैल घेणं सोपं आहे पण त्यांना घडवणं हे महत्त्वाचं घडवणं असतं. खूप कठीण आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? बैल घ्यायला काही वाटत नाही, पण घडवायला खूप वेळ लागतो. 2-2 वर्ष लागते, 1-1 वर्ष लागते बैल घडवायला. बैल घडवून अगल्या पार्टीचे आपण सेकंड पाईन पाहतो, दुसऱ्या पटाईत जातो. हा बैल कुठं सुटला, का सुटला, त्यांचं सगळं पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर आपले बैल जर धावत असाल तर त्यांच्यावर गेम टाकायचा. जसं आपण पैलवानात जी घडवतो तशा पद्धतीनं बैल घडवावे लागतात काय? बैल घडवावं लागते. बैलांची खूपच मेहनत घ्यावी लागते. द्या पाटील साहेब, तुम्ही द्या मुलाखत. तर हा जो खेळ आहे संयमाचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे, चांगल्या नीतीचा आहे आणि चांगल्या नियोजनाचा आहे. याच्याबद्दल काय सांगा? भरपूर पद्धतशीर नियोजनाचा गेम आहे हा. पद्धतशीर आपल्या हिशोबानं जर खेळलं तर पद्धतशीरच आहे. शर्यत क्षेत्रात एकंदरीत विश्वासाचे नाते निर्माण होते आणि त्या विश्वासमुळे शर्यत क्षेत्र चालते. याच्याबद्दल काय सांगा? क्षेत्रामध्ये विश्वासाचे म्हणजे विश्वासावर संपूर्ण टीम पद्धतशीर असली पाहिजे. तिथे घात करणारे नको, तरी विश्वासघात होईल. त्याच्यामध्ये टीममध्ये पद्धतशीर आपले पोरं राहिले तर पद्धतशीरच आपल्या टीमचं काम होतं. या क्षेत्राकडे नाच, छंद, हाऊस म्हणून वळलं पाहिजे की एकंदरीत हा ओढलं पाहिजे ना. जो कास्तकाराचा पोरगा आहे तो तर ह्या क्षेत्रामध्ये बद्दल ओढला जातो. सोशल मीडियामुळे या क्षेत्रात क्रेज निर्माण झाली का एकंदरीत? काय सांगा? सोशल मीडियामुळे या क्षेत्रात एकंदरीत लोकांची क्रेज निर्माण झाली का? हा, भरपूर लोकांची प्रयत्न. एकंदरीत या क्षेत्रात ग्लॅमरस लुक आला का एकंदरीत या क्षेत्राला? हा. तुम्ही या बैलामुळे एवढे लोक कमावले हा. आणि त्या बैलांनी तुम्हाला कमवून दिलं तर काय सांगाल? बैलांना कमवून देण्यालायकच होतं ना. त्यांची बैलाची मशागतच त्या पद्धतीची होती आपली. जे बैलाला आपण घडवलं त्या हिशोबाने बैल धावणारच होते. आपलं नाव रोशन करणारच होते बैल. हे शंकरपटात म्हणजे शर्यत क्षेत्रात लोक एकत्रित आणण्याचं काम करतं शर्यत क्षेत्र. तर त्या लोकांचा विश्वास असेल, त्या लोकांचा या शर्यत क्षेत्रावर भरोसा असेल, तो कमी होता कामा नये. तर यासाठी काय सांग? नाही, कमी नाहीच राहत ना. कोणाचंच कमी नाही राहू शकत. या क्षेत्रामध्ये हर हस्तकरांकडे बैलजोडे आहे, ते सुद्धा आपापल्या बैला घेऊन येतात. क्षेत्र कमी नाही होत. काय असतो बैलाचा रुटीन डेली म्हणजे व्यायाम वगैरे दिनचर्या काय? बैलाची 8 दिवसानंतर ते व्यायाम करावं लागते. त्यांचा ठहराव जो आपला पट्टीचा राहतो तो करावा लागते. त्याच्यानंतर ठहराव आपण नेहमीचा चालू राहतो. हे क्षेत्र म्हणजे चांगल्या नीतीनं खेळलं तर 100% या क्षेत्रात यश येतं. यश येते. भविष्य कसं बघता बैलाचं असेल, शर्यत क्षेत्राचं असेल, एकंदरीत सगळं त्यांचं ट्रीटमेंट पद्धतशीर करावं लागते. नियोजन कसं असेल आणि पुढचं नियोजन आपण पद्धतशीरच करू आणि पुन्हा आपण आपल्या बैलांची कौशल्य देऊ. या पटामध्ये आणखीन बैल आहे आपल्याकडे, दुसऱ्या बैलांची कौशल्य देऊ. तर दोन्ही नंदींना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. असंच यश मिळत राहो, असंच यश टिकवत राहो, असंच नाम होत राहा. धन्यवाद. ठीक आहे.